सत्या, बरं झालं मौर्य साहेबांनी तुला सोडलं. मला तर भीती वाटून राहिली होती रे, पण त्यांनी तुला समजून घेऊन सोडलं हे महत्वाचं. आता तर ती माणसं अटकेत आहेत, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. सत्या, काय झालं? सत्या, सत्या का? तुम्ही ना 2 मिनिटं काहीच बोलू नका, शांत राहा प्लीज. सत्या, रडायला काय झालं? सत्या, काय झालं? वाघमारे, तुम्हाला काय झालं असतं तर काय केलं असतं मी? सत्या, तुला काय झालं असतं तर मी बी काय केलं असतं? वाघमारे, तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला आज. तुम्ही मला शब्द द्या, इथनं पुढे जर असं काय झालं तर तुम्ही अजिबात असं काय करणार नाही. नाही सत्या, मी असा शब्द नाही देणार. तू वाघ असलास तरी मी बी वाघीन. वाघीन तर तुम्ही आहेच, ते बघितलंच मी आज. अहो, एका पॉइंटला तर मला असं वाटलं ना की त्या पोरांना वाचवावं तुमच्या तावडीतून. आणि काय हो वाघमारे, एवढं रौद्र रूप मी तुमचं पहिल्यांदाच बघितलं आज. अचानक एवढी शक्ती कुठनं संचारली तुमच्या अंगात? माहित नाही सत्या, ज्या वेळेस त्या लोकांनी तुला घेरलं होतं ना, आपसुकच माझ्या अंगात हिंमत आली बघ. तुझ्या जीवावर बेतते हे कळल्यावर माझ्या अंगात शक्ती संचारली. ठीक आहे, पण इथलं पुढे अशी जर हिंमत आली ना तर तिला जरासा आवर घाला. का बरं? तू एका पोलिसाला सांगतोस धाडस नको करायला? माझ्या नवऱ्याला जर कोणी मारत असलं ना, मी धाडस करणारच. वाघमारे, तुम्ही माझ्या सोबत असताना कोणाची बिशाद आहे का मला मारायची?